नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सकाळ झाले की प्रत्येक गृहिणीचा हा प्रश्न की आपण नाश्त्याला बनवायचं काय. तर हा प्रश्न तुमचा नक्की इथे सुटणार आहे, कारण आपण अशा प्रकारची रेसिपी बनवणार अगदी झटपट सुद्धा बनते आणि खायला अगदी अप्रतिम लागते आणि जास्त चिनसही लागत नाही. चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर एक वाटी आपण इथे घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि आपण रात्रभर भिजवले तर सकाळी बनवू शकता आणि सकाळी भिजवले तर संध्याकाळी करू शकता, म्हणजे 5-6 तास भिजवून ठेवले पाहिजे. आता हे चांगले भिजल्यानंतर ह्याचं पाणी थोडंसं काढायचं आणि हे ना पूर्ण तांदूळ एकाच मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं नाही. मिक्सरमध्ये आपण अगोदर त्यात तांदूळ घालायचे. अशा प्रकारे घातल्यानंतर चांगले अगदी पाणी घालून चांगलं अगदी त्याची पेस्ट करून घ्यायची. अगदी बारीक पेस्ट झाली पाहिजे. छान अशी जी पेस्ट झाली की नंतर आपण त्याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा घ्यायचा आणि अगोदर अर्धा बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा. पूर्ण अगोदर बटाटा घालायचा नाही, अर्धा बटाटा घालायचा. आणि नंतर जर तुमची वाटी तांदळाची मोठी असेल तर जरा मोठा बटाटा घ्या आणि इथे वाटी कमी छोटी असल्यामुळे मी छोटा बटाटा घेतले. उकडलेला बटाटा घालायचा आणि वाटून घ्यायचं. बघा छान अशी पेस्ट झाली. आता ही सगळी आपण जे मिश्रण आहे सगळे एका बोलमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने जे बाकीचे तांदूळ राहिलेत ते आपण दुसऱ्या मिक्सरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने करायचे. तांदूळ घालायचे, पाणी घालून वाटून घ्यायचं, पुन्हा त्याच्यामध्ये बटाटा तो उकडलेला घालायचा आणि पुन्हा त्याची पेस्ट चांगली करून घ्यायची. जी अगोदर प्रोसिजर केली तीच प्रोसिजर या ठिकाणी पुन्हा करायची. आता हे सगळं आपण काढून घ्यायचंय. आता हे काढल्यानंतर इथे पाणी जरासं आपण घालायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण ते सगळं काढून घ्यायचंय. आता हे सगळं आपण काढून घेतलं की नंतर आपण काय करणार आहोत, नंतर आपण सगळ्याच्यामध्ये भाज्या टाकायच्या. तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या सगळ्या टाका, म्हणजे मुलं अगदी त्यांच्या पोटात जाईल. इथे गाजर, मी सिमला मिरची आणि त्यात कांदा आणि टोमॅटो घातला आणि काहीच नसेल तर कांदा टोमॅटो तर असतो. सकाळी करणार असेल तर सगळी पूर्वतयारी अगोदर करून ठेवायची, म्हणजे झटपट बनते. या सगळ्या भाज्या घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे जिरं घालायचे, थोडंसं अर्धा चमचा जिरं घाला. त्याचबरोबर तिखट हवं असेल तर हिरवी मिरची तिखट घेऊन हिरवी मिरची आल्याची पेस्ट टाकायची. त्याचबरोबर कढीपत्ता नक्की टाकायचा. कढीपत्ता अगदी चांगला असतो, पौष्टिक, तो टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचे आणि त्यानंतर कोथिंबीर जितकी असेल तितकी भरभरून त्याच्यामध्ये टाकायची. आता हे सगळे आपले मिश्रण झालंय. या ठिकाणी तुम्ही आणखी तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल, चिली फ्लेक्स टाकायचं असेल, हळद जराशी टाकायची, तुम्ही काही टाकू शकता. म्हणजे अगदी साध्या सोपा पद्धतीने पण लागतं अगदी चांगलं. अशाच पद्धतीने केलं तरी चालेल. सगळं मिश्रण अगदी एकजीव करून ढवळून घ्यायचे आणि ढवळल्यानंतर एकत्र झालं की त्याला अगदी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीची चटणी प्रत्येक वेळा आपण बनवतो सुद्धा. खोबरं घ्यायचं 1 वाटी, त्याच्यामध्ये आपण घालायचे आलं थोडंसं घालायचं, 1 इंच आल्याचा तुकडा. त्याचबरोबर घालायचं आपण हिरव्या मिरच्या, तिखट हवं असेल तर जास्त घाला आणि जराशी चिंच टाकायची. चिंच नसेल तर लिंबू पिळा. भाजकी चण्याची डाळ टाकायची आणि टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जराशी टाकायची आपण थोडीशी टाका कोथिंबीर. जर कोथिंबीर नसेल सुद्धा तर काही हरकत नाही, नाही टाकली तर चालेल. मीठ टाकल्यानंतर आपण कोथिंबीर टाकून ह्याला चांगलं अगदी पाणी घालून छान असं आपण वाटून घ्यायचं. आता ही चटणी आपण चांगली रेडी करून घ्यायची. चटणी अगदी मस्त अशी पेस्ट चांगली करून झाली की नंतर आपण काय करायचं, त्याच्यावरती आपण ना छान अशी फोडणी देणार आहोत. आणि ती फोडणी देण्यासाठी अगदी मस्त अशी बघा चटणी छान रेडी झालेली आहे आणि एका बोलमध्ये आपण काढून घ्यायची. आता मी फोडणीसाठी ना त्याच ठिकाणी फोडणी पात्रात तेल गरम करून आणलंय, तर राई घालायची थोडीशी, अगदी मोजकं, अगदी म्हणजे फोडणीने काय होतं चटणी अगदी छान लागते. थोडीशी राई घालायची, त्याच्यावरती जरासं टाकायचं आपण कढीपत्ता टाकायचाय आणि जरासा हिंग. बस एवढं सगळं झालं की आपण मी रोज ज्याप्रमाणे तुम्हाला सांगते की फोडणी त्याच्यावर टाकायची आणि टाकल्यानंतर ना पटकन आपण त्याच्यावरती झाकण ठेवायची. त्यामुळे काय होतं, तो जो सुवास त्याच्यामध्येच राहतो. बघा आता ही चटणी रेडी झाली. चटणी अगदी मस्त खमंग बनते फोडणीने. आता ही चटणी रेडी झाली. आपण आता त्या मिश्रणाकडे वळूया. मिश्रण चांगलं अगदी तांदूळ चांगले अगदी फुगले गेले असतील. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपण पाहायचं की आपल्याला पाण्याची क्वांटिटी किती लागते. हे जरासं जाडसर वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालायचं. जास्त पाणी घालून पातळ करायचं नाहीये. अगदी उत्तप्पा आपण कसा बनवतो त्याच पद्धतीचं म्हणाल तर हरकत नाही. अशा प्रकारे आपण एवढं मिश्रण करायचंय आणि लगेच तुमच्याकडे एक हातात याच्यामध्ये काय घालायचं माहितीये का, आपण इथे घालणार आहोत इनो. जर तुम्हाला इनो घालायचा नसेल आणि तुम्हाला बेकिंग सोडा घालायचा जर असेल तर काय करायचं, थोडंसं दही घालायचं. अगोदर दही घालून त्या तांदळाबरोबर वाटून घ्यायचं. दही घालायचं आणि त्याचबरोबर घालायचं आपण त्याच्यावरती बेकिंग सोडा अर्धा चमचाचा घालायचा आणि त्याच्यावरती थोडा लिंबू पिळून ते मिश्रण मिक्स करायचं. या ठिकाणी मी इनो टाकलाय.
1 चमचा असा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ऍक्टिव्हेट केले आणि अशा प्रकारे मिश्रण सगळं अगदी ढवळून घ्यायचं. आता इनो टाकल्याबरोबर पटकन आपल्याला सगळं करून घ्यावं लागतं. जर सोडा टाकला तर थोडा वेळ आपल्याला मिळतो. आता हे सगळं मिश्रण अगदी मिक्स झालेलं आहे. तर एखादा तवा किंवा माझ्याकडे छोटंसं पॅन आहे त्याच्यावरती, की तुमच्याकडे जर एखादा तवा मोठा असेल तर छोटे तुम्ही तपासारखे आपण करू शकता. या तव्यावरती मी थोडंसं तेल गरम करायला ठेवले आणि मिश्रण याच्यामध्ये टाकायचं. टाकल्यानंतर थोडंसं पसरवून घ्यायचं व्यवस्थित. आता हे मिश्रण ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे करायचं, जास्त पातळ करायचं नाही. आणि केल्यानंतर अगदी 5-6 मिनिटं त्याला अगदी मंद आचेवर चांगलं भाजू द्यायचं आणि याला झाकून ठेवायचं. हे मिश्रण टाकल्यानंतर आपण जरासं गॅस मंद करून झाकून ठेवल्यानंतर याला 5-6 मिनिटं अगदी त्याला द्यायची. छान असं अगदी व्यवस्थित मस्त अगदी खालून चांगलं अगदी भाजलं जातं. बघा वरूनही बुडबुडेसारखे आलेले आहेत, म्हणजे अगदी छान अगदी ते खालून भाजलं गेले. आता त्याला उलट करायचे आणि पुन्हा त्याला त्याच पद्धतीने 5-6 मिनिटं अगदी व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे आतपर्यंत चांगलं अगदी ते भाजलं जाईल. आता हे दोन्ही बाजूने छान असं अगदी भाजलं गेलंय, अगदी मस्त लागतं बघा, छान अगदी झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. अशाच प्रकारचे बाकीचे जे मिश्रण आहे ना त्याचं सुद्धा आपण त्याच पद्धतीने करून घ्यायचे. जर तुमच्याकडे पॅन नसेल ना तर ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. सगळं आपलं आपण सगळे काढून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जाळीवर ठेवायचं, म्हणजे ते ओलसर होणार नाही. आणि मस्त असे माझे या मिश्रणाने 3 असे मी मोठे मोठे केले. अगदी पोटभरीचा नाश्ता आहे. एक जरी खाला तरी अगदी पोट भरलेलं हक्का वाटतं. तर बघा सगळा आपला नाश्ता अगदी मस्त असा रेडी झालेला आहे. आणि आता आपण याला काढून घेऊया. आणि तुम्हाला मी काढल्यानंतर तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते का अगदी आतमधून ना छान असं अगदी नरम सुद्धा बनतात. मस्त असे नरम बनतात, अगदी खायला अगदी अप्रतिम लागतात. अशा प्रकारे तुम्ही नक्की अगदी करून बघा. अगदी तांदळाने अगदी पुरेसा पोटभरीचा नाश्ता आपला मस्त असा छान रेडी झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचंय. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय, प्रत्येकाकडे शेअर करायचंय. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.